महाराष्ट्रामध्ये एक घोषणा प्रचलित झाली. जिथं जाईल तिथं एकच घोषणा होती. अगदी आमदार कोणत्याही कार्यक्रमात गेले तरी त्यांना तिथं एक घोषणा ऐकायला यायची. ती म्हणजे 50 खोके एकदम ओके. ही एक प्रचलित घोषणाच झाली होती आणि हे बोललं जायचं शिंदेच्या आमदारांमुळं. कारण शिंदेचे जे आमदार आहेत, जे शिवसेना फोडून गुवाहाटीला गेले, त्यावेळी आदित्य ठाकरेंनी अशी घोषणा दिली की 50 खोके एकदम ओके. म्हणजेच की 50 खोके घेऊन एक एक आमदार विकला गेला. हे विरोधक म्हणत होते इथपर्यंत ठीक आहे, पण आज मुंबईमध्ये नवीनच चित्र बघायला मिळालं. काय ते नवीन चित्र? तर आजकाल भाजपचेच लोक 50 खोके एकदम ओके अशी घोषणा द्यायला लागले. विरोधकांचं ठीक होतं, ते प्रचाराचा भाग म्हणा, काही म्हणा, ते म्हणत होते. पण ज्यांच्या बंडामुळं सध्याचा भाजप महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे, त्याच पक्षाचे लोक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोकसुद्धा आजकाल म्हणतायत 50 खोके एकदम ओके. ह्याच्यातच एकनाथ शिंदेंचं भविष्य लपलेलं आहे. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेंना ही चूक महागात पडेल की त्यांनी काय केले हे त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून कळवा. आमचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.